नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठच्या वेळेला आपण ज्या संख्येच्या युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानाला 0 किंवा 5 आहे अशा संख्येचा वर्ग कसा काढायचा ते आपण पाठच्या वेळेला शिकलो. आज आपण ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला 0 नाही किंवा 5ही नाही अशा असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा तर त्याचा फॉर्म्युला आणि तो कसा काढायचा त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. तर त्या अगोदर सर्वात पहिले तुम्हाला हे आय यू म्हणजे युनिट, त्याला एकक असं म्हटलं जातं. टी म्हणजे 10, त्याला दशक असं म्हटलं जातं. आणि हा त्याचा फॉर्म्युला आहे वर्ग काढण्याचा. काय फॉर्म्युला आहे तर यूचा स्क्वेअर प्लस 10 प्लेस डिजिट इंटू युनिट प्लेस डिजिट इंटू इंडेक्स प्लेस डिजिट प्लस 10 प्लेस डिजिट स्क्वेअर. या सर्वांचं ऍडिंग तुम्ही जर केलं तर तुम्हाला त्या संख्येचा स्क्वेअर तुम्हाला मिळतो. चला आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा आपण 42 चा स्क्वेअर आपल्याला काढायचा. आता याच्या युनिट प्लेसला जर तुम्ही जर बघितलं तर 0 नाही आणि 5 नाही. मग या असणाऱ्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण त्याचा स्क्वेअर आपण काढूया. तर पहिला सुरुवातीला काय सांगितलंय तुम्हाला तर युनिट प्लेस डिजिटचा स्क्वेअर तुम्हाला सांगितलाय. तर हा युनिट प्लेस डिजिट आहे त्याचा स्क्वेअर जर आपण जर केला तर तो येतो 4. त्यानंतर प्लस आणि या असणाऱ्या युनिट प्लेसच्या खाली त्यानंतर पुढे तुम्हाला सांगितले 10 प्लेस डिजिट इंटू युनिट प्लेस डिजिट इंटू इंडेक्स डिजिट. तर इथे आपण लिहिले 16. त्यानंतर जसं आपण सेकंड स्टेपला 1 0 घेतला तसं थर्ड स्टेपला 2 0 आपल्याला घ्यायचे युनिट प्लेटच्या खाली आणि 10 प्लेटच्या खाली. आणि त्यानंतर 10 प्लेट डिजिटचा स्क्वेअर तुम्हाला करायचा आहे. तर हा 10 प्लेट डिजिटचा स्क्वेअर तुम्ही जर केला तर किती येईल तो 16 येतो. आणि या सर्वांचं तुम्हाला ऍडिंग करायचं तर काय भेटेल 4 6 7 आणि 1 1764 हा स्क्वेअर नंबर तुम्हाला भेटेल. हा कोणाचा स्क्वेअर अशाच प्रकारचे तुम्ही इतरही संख्या घेऊन स्क्वेअर तुम्हाला सहज काढता येतील. ही जी स्टेप आहे ही फॉलो करा आणि अनेक असणाऱ्या नंबरचे स्क्वेअर तुम्ही काढा. जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण जर असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्या असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.